ऐक ऐक लेकीबाई काय सांगते रमाई, ऐक ऐक लेकीबाई काय सांगते रमाई, देह साहेबांचा झिजला इथल्या पीडितांच्या पायी. ऐक ऐक लेकीबाई, ऐक ऐक लेकीबाई काय सांगते जिजाई, जिजाईचा तान्हा शिवबा महती गातो या ज्योतिबा. ऐक ऐक लेकीबाई काय सांगते जिजाई, जिजाईचा तान्हा शिवबा महती गातो या ज्योतिबा. ज्योतिबाची सावली साऊ, ज्योतिबाची सावली साऊ, साऊच्या ग आम्ही लेकी, जपू विचारांची बांधी लकी. ऐक ऐक लेकीबाई. मैत्रिणींनो, सख्यांनो, बहिणींनो, उद्या 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा जन्मोत्सव. तुमच्या माझ्यासारख्या असंख्य लेकी बहिणी बोलू लागल्या, लिहू लागल्या, वाचू लागल्या. राजकारणी, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका, लेखिका, तत्वज्ञ, संशोधक, प्राध्यापिका सगळ्या क्षेत्रामध्ये लौकिक कमवू लागल्या. आपल्याला लिहिण्या वाचण्याचं बळ दिलं ते मा सावित्रींनी. चला, आपल्या या आत्मनिर्भर करणाऱ्या आईच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करूया. उद्या छानशी दारासमोर रांगोळी काढूया. उंबरठ्याशी मा सावित्रीच्या नावाने एक दिवा लावूया. जिने आपल्याला ज्ञानज्योत दिली तिच्या नावाने एक पंथी आपल्या उंबरठ्याशी पेटवूया. आणि हो, उद्या मी पुण्यातल्या फुलेवाड्याला येणार आहे. हसूया, गाऊया. ईर्धीचे तीर्धी ऋणानुबंधाच्या गप्पा करूया. सावित्रीमाईंच्या अंगणात सगळ्या माहेरवाशिनी एकत्र भेटूया. निश्चितपणे तुम्ही सुद्धा माझ्या मताशी सहमत असाल. नक्की भेटूया आणि आपल्या उंबरठ्याशी एक दिवा ज्ञानाचा, एक पंथी मा साऊची नक्की लावूया.